नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। आज मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसेसोबत युती करायची की नाही याबाबत पक्षाच्या माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आली आहे। यावर युती केली तर फायदाच होईल अशी कबुली माजी नगरसेवकांनी दिल्याची माहिती आहे। मुंबईत युतीला अनुकूल वातावरण असल्याचंही माजी नगरसेवकांचं म्हणणं आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची आहे त्या संदर्भात तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईल असंही या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। राज्यात इयत्ता पहिलीपासूनच भाषिक मावशी हिंदी शिकण्यासंदर्भात सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरला होता। त्यानंतर काल रात्री उशिरा सरकारने याविषयी शुद्धीपत्र काढले। आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जरा वेगळीच भूमिका मांडली आहे। त्यांनी हिंदीची सक्ती कुठं केली असा उलट सवाल विरोधकांना केलाय। पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुणे महापालिकेसाठी मेगा प्लॅन आखलेला आहे। येथे काही दिवसातच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पुण्यातील शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांचं इनकमिंग होणार असल्याची माहिती आहे। यामध्ये महायुती व महाविकास आघाडीतील माजी नगरसेवक तसेच गणेश मंडळ कार्यकर्ते आणि मागील महापालिकेची निवडणूक लढवलेले मात्र पराभूत झालेल्या उमेदवारांचा समावेश आहे। लातूरमध्ये एका पानटपरीवर 50 रुपये देण्याच्या कारणावरून एका व्यक्तीचा खून झालाय। ही घटना लातूर शहरातील बाबळगाव नाका परिसरात घडली आहे। आरोपींनी कवत्याने वार करून गणेश उत्तम सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीला मारलंय। या हल्ल्यात मृताच्या 2 नातेवाईकांनाही जखमा झाल्या आहेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। वसई येथे मांत्रिकाच्या मुलाकडून झालेल्या फसवणुकीमुळे आणि मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून नैराश्यातून एका तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलाय। तरुणीने विष पिऊन आत्महत्या केली होती। रेवती निळे असं मृत तरुणीचं नाव आहे। तरुणीच्या या आत्महत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। पोलिसांनी योग्य कारवाई केली नव्हती, त्यामुळे आरोपींना अंतरिम जामीन मिळाला व आरोपी मोकाट आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आजपासून देहूमध्ये सुरू झालाय। यासाठी राज्यभरातून वारकरी देहू नगरीत दाखल झाले आहेत। पहाटेपासूनच वारकऱ्यांनी मंदिरामध्ये गर्दी केली। दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे। संध्याकाळी 5च्या सुमारास तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान झालंय। मुंबईतल्या पोलिसांनी मंगळवारी रॅपिडो आणि उबर बाईक टॅक्सी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे वाहतूक सेवा पुरवल्याबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। एप्रिलमध्ये आरटीओने या प्रकरणी रॅपिडोला नोटीस बजावली होती। परिवहन आयुक्तांनी दोन्ही ॲप आधारित ॲग्रिगेटर्स विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर FIR दाखल करण्यात आलाय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली। अश्वांनी मंदिराच्या थेट सभा मंडपात प्रवेश करून गणरायाला वंदन केले। यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झालाय। मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। वाई तालुक्यातील धोम हत्याकांड संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं। हा खटला जलद गतीनं चालवण्याची सूचना मंगळवारी न्यायालयानं केली। संतोष पोळ हा धोम हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी आहे। दरम्यान हंगामी जमिनाची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर झालेल्या माफीची साक्षीदार ज्योती मांढरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली। या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते। गिर्यारोहकांच्या पथकातील नवी मुंबई तळोजा भागात राहणाऱ्या एका गिर्यारोहकाचा 1100 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली। या गिर्यारोहकाचा मृतदेह तब्बल 48 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दरीतून बाहेर काढण्यात स्थानिक गिर्यारोहकांना यश आलंय। ही घटना मुरबाड तालुक्यातील सिद्धगड परिसरात घडली आहे। साईराज चव्हाण असं मृत गिर्यारोहकाचं नाव आहे। अलिबाग मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भातान बोगद्यात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर एक कंटेनर बोगद्यात आडवा झाला होता। IRB यंत्रणा आणि पोलीस यांच्या मार्फत हा कंटेनर काढण्याचे काम सुरू होते। यावेळी पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या वाहनांना धडक दिली। त्यानंतर टेम्पोच्या मागून येणारी वाहने एकमेकांवर आदळली। यात मुंबई पोलिसांच्या वाहनांचा समावेश आहे। या अपघातात 10 प्रवाशांसह 20 ते 22 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। जखमींना नवी मुंबईतील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले। गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका 60 वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी येथे उघडकीस आली आहे।
आसाराम देऊ कांबळे असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। जादू टोण्याच्या संशयातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे। मालेगावच्या पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ब्राह्मणवाडा गावात अनेक गरजू नागरिकांना घरकुल मंजूर झाले। मात्र मालेगाव पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी घरकुलाच्या मिळणाऱ्या निधीचे पैसे आणि किस्त थांबवून लाभार्थ्यांची अडवणूक करतात। जाणीवपूर्वक विलंब करत नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याचा आरोपी लाभार्थ्यांनी केला आहे। विशेष म्हणजे एका संतप्त युवकाने पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करत गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर गावकऱ्यांसह नोटा फेकत संताप व्यक्त केलाय। लाभार्थ्यांचा पैशांचा हप्ता थांबवत अडवणूक करत पैसे मागणी का करता असा सवाल लाभार्थ्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळालंय। ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांना शह देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून होतोय का असा प्रश्न आता विचारला जातोय। कारण एसटी बँकेचे 12 संचालक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दरम्यान 18 पैकी 12 संचालक शिवसेनेच्या गळाला लागल्याचे चर्चेनं शिंदे गटानं ऑपरेशन लोटस राबवत एक प्रकारे गुणरत्न सदावर्तेंना झटका दिल्याचं बोललं जातंय। एक ऐतिहासिक पाऊल टाकत 15 ऑगस्ट 2025 पासून 3000 रुपये किमतीचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे। हा पास सुरू होण्याच्या तारखेपासून 1 वर्षांपर्यंत किंवा 200 यात्रा यापैकी जे पहिले असेल तोपर्यंत तो वैध असणार आहे। हा पास केवळ गैरव्यावसायिक खासगी वाहने यांसाठी विशेष रूपात तयार करण्यात आलाय। तो देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर चालणार आहे। रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ धामला जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन झालंय। भूस्खलन झाल्याने या मार्गावर मोठा अपघात झालाय। भूस्खलन होऊन डोंगरांवरून मातीचा ढिगारा आणि मोठे दगड कोसळले। ढिगाऱ्याखाली दबून झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी आहेत। अपघातग्रस्त ठिकाणी बचाव कार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। तिहार तुरुंगात कैद असलेला डॉन काला जठेडी याला इन विट्रो फर्टिलायझेशन प्रक्रियेद्वारे मूल जन्माला घालण्यासाठी वैद्यकीय प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी दिल्ली न्यायालयाने दिली आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक वासन यांनी 9 जून रोजी हा आदेश दिलाय। त्यानुसार डॉक्टरांच्या पथकाने जठेडीचे स्पर्म जमा केले। जठेडीचे वकील रोहित कुमार दलाल यांनी यासाठी 6 तासांच्या पॅरोलची मागणी केली होती, जी न्यायालयाने नाकारली। परंतु तुरुंग परिसरात प्रक्रिया पार पाडण्यास परवानगी देण्यात आली। अहमदाबादमधील बोईंग ड्रीमलाइनर विमानाच्या अपघातापाठोपाठ एअर इंडियाच्या विमानांचा गोंधळ सुरूच आहे। विविध कारणांनी मंगळवारी कंपनीची 6 आंतरराष्ट्रीय विमाने रद्द करण्यात आली, तर सॅन फ्रान्सिस्को मुंबई विमानाच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने कोलकाता यामधल्या थांब्यावरच ते रद्द करण्यात आले। उड्डाणपूर्व तपासणी दरम्यान काही समस्या आढळल्यानंतर दिल्ली पॅरिस विमानही रद्द केले। ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपालपूर समुद्र किनाऱ्यावर रविवारी रात्री एका 20 वर्षीय तरुणीवर तिच्या मित्रासमोर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। ही घटना रज उत्सव साजरा करण्यासाठी तरुणी आपल्या प्रियकरासोबत समुद्र किनाऱ्यावर गेली असताना घडली। पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे। अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी बचावले। विमानातील उर्वरित 241 जणांचा मृत्यू झाला। दुर्दैवाने या मृतांमध्ये विश्वास कुमार यांचा भाऊ देखील होता। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विश्वास कुमार यांनी भावाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभाग घेतला। यावेळी विश्वास कुमार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। पाकिस्तानमधील जकोबाबाद जवळ रेल्वे ट्रॅकवर मोठा स्फोट झालाय। हा स्फोट हायजॅक झालेल्या जाफर एक्सप्रेसमध्ये झालाय। स्फोटानंतर एक्सप्रेसचे 6 डबे रुळावरून घसरले। ही ट्रेन पेशावरहून क्वेटाला जात होती। पोलिसांच्या माहितीनुसार स्फोटामुळे रेल्वे ट्रॅकवर 3 फूट रुंद खड्डा पडला आणि सुमारे 6 फूट लांबीचे रेल्वे ट्रॅक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। रेल्वे आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करतायत। इराण इस्रायलच्या संघर्षादरम्यान तेहरान येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रस्त्याने कोम प्रांतात नेण्यात येत असून तेथून त्यांना सीमेपलीकडे नेण्यात येईल। भारत सरकारने या संदर्भात पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर ही घडामोड झाली आहे। भारतीय दूतावास सुरक्षेबाबतच्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे। इराणमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जातोय। तसेच काही प्रकरणात त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतंय, असं केंद्राने सोमवारी स्पष्ट केलंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिनशर्त शरणागती घेण्याचा इशारा दिल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी युद्धाला सुरुवात झाली आहे असं म्हणत एक्सवरून इस्रायलला इशारा दिलाय। इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष 6व्या दिवशी दोन्ही देशांचे एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत।
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या हवाई क्षेत्रावर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याचं म्हटलंय। अमेरिकेने मध्य पूर्वेत अधिक लढाऊ विमाने तैनात केली आहेत। रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे। रेल्वे भरती मंडळाने देशभरातील तरुणांसाठी तंत्रज्ञ ग्रेड 1 आणि तृतीय श्रेणीच्या एकूण 6180 पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे। या भरतीद्वारे तांत्रिक क्षेत्रातील पात्र तरुणांना रेल्वेच्या सेवेत सामील होण्याची संधी मिळेल। भरती प्रक्रिया 28 जून 2025 पासून सुरू होईल आणि 28 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील। अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट rrbapply.gov.in ला भेट द्यावी लागेल। जिओ, एअरटेल आणि VI या तिन्ही कंपन्यांनी डेटा वाउचर्सच्या नियमांमध्ये बदल केलाय। या बदलांमुळे ग्राहकांचं नुकसान होणार आहे। युजर्सच्या डेटाची वैधता कमी करण्यात आली आहे। त्याला एक्झिस्टिंग व्हॅलिडिटी बेनिफिट्स असं नाव देण्यात आलंय। आता जिओ, एअरटेल आणि VI आपल्या डेटा वाउचर्सवर शॉर्ट व्हॅलिडिटी म्हणजेच 1 दिवस किंवा काही तासांची वैधता देत आहेत। त्यामुळे त्यांच्या युजर्सचे मोठे नुकसान होणार आहे। यामुळे जर युजर 1 दिवस किंवा वाउचरच्या वैधतेमुळे आपला डेटा वापरून पूर्ण करू शकला नाही तर त्याला पुन्हा रिचार्ज करावे लागेल। आरबीआयने घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम आता बाजारात दिसतोय। देशातील 73% ATM मधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटांना भरण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता 500 रुपयांच्या नोटांवर गंडांतर येणार हे स्पष्ट झालंय। भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य लोकांची अडचण पाहून ATM मध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची संख्या वाढवण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 ची गाईडलाईन दिली होती। CMS इन्फो सिस्टीमचे रोख प्रबंधक अध्यक्ष अनुष राघवन यांनी सांगितलंय की ग्राहकांच्या खर्चाचे 60% प्रमाण आताही रोखीनेच होत आहे। अशा गावखेड्यात खास करून 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची उपलब्धता दिवसेंदिवस देवाणघेवाण संबंधीच्या गरजा थेट पूर्ण करत आहे। सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालाय। विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। 1 वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा SMP प्रोडक्शनचा अल्ल्याड पल्ल्याड हा चित्रपट वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा 27 जून पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। आमिर खानने सितारे जमीन पर या चित्रपटाला OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास नकार दिलाय। यामुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आलाय। इतकंच नव्हे तर त्याने OTTची तब्बल 120 कोटी रुपयांची डील सुद्धा नाकारली आहे। तो OTTवर नाही तर थेट YouTubeवर हा चित्रपट अपलोड करणार आहे। परंतु हे सुद्धा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतर होणार आहे। YouTubeवरही पैसे भरूनच प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल। टीम इंडियाच्या शुभमन परवाला इंग्लंड दौऱ्यातून सुरुवात होणार आहे। टीम इंडिया शुभमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे। या मालिकेला 20 जून पासून सुरुवात होणार आहे। मात्र त्याआधी T20 टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। सूर्या स्पोर्ट्स हर्नियाने त्रस्त आहे। या स्पोर्ट्स हर्नियावर उपचारासाठी सूर्या लंडनमध्ये आहे। सूर्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला कमबॅक करण्यासाठी किमान 2 महिन्यांचा वेळ लागू शकतो। त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय। WWE मध्ये एक मोठा सामना होणार आहे। इव्होल्यूशन शो मध्ये 4 WWE स्टार सुवर्ण पदकासाठी खेळतील। हा दुसरा पूर्णपणे महिला उत्क्रांती सामना असेल। हा सामना 13 जुलै रोजी जॉर्जियातील अटलांटा इथे होईल। टेक्सासमधील AEW ऑलवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा सामना केला जातोय। 10 जून रोजी NXTच्या भागात जनरल मॅनेजर अवा यांनी घोषणा केली की NXT महिला चॅम्पियन जेसी जेन इव्होल्यूशनमध्ये तिच्या विजेतेपदाचं रक्षण करेल। यासाठी 4 पात्रता सामने आयोजित करण्यात आले आहेत। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।